म्हणजे ॲज अ डॉक्टर मी सांगू शकते की काही गोष्टी घरात डिस्कस केल्या जात नाही, टॅबू असतात आणि मग मुलं त्याची उत्तरं शोधण्यासाठी काहीतरी चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यांना जो राईट गायडन्स मिळत नाही. बरं, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही डॉक्टरकडे जाऊ शकत नाही ना, प्रत्येक गोष्टीसाठी एक्सपर्ट तुम्हाला मिळत नाही ना. त्यामुळे मला वाटतं हा कॉन्सेप्ट खूप चांगला आहे. पण आता तू उत्तर देताना बॅगेज म्हणालास, म्हणजे कोणाचं बॅगेज ते? नाही, बॅगेज नाही, म्हणजे ऑल ऑफ दिस प्लेसमेंट इन द सोसायटी. आणि मग आपण काही गोष्टी, बॅगेज म्हणजे सोसायटल बॅगेज, की या गोष्टी या बोलल्या नाही पाहिजे. म्हणजे पुरुषांनी पिरियड्स बद्दल बोललं नाही पाहिजे, सेक्स बद्दल ओपनली नाही बोललं पाहिजे, मग जेंडर आयडेंटिटीज बद्दल माहिती असण्याची काय गरज आहे, पासून बऱ्याच ज्या गोष्टी आहेत या जे बॅगेज आहे, सोसायटल बॅगेज म्हणून जे आपण कॅरी करतो, ते काही कॅरी करण्याची गरज नाही. म्हणजे बोलून तर बघूयात, काय होईल, फार फार तर आवडणार नाही, काय होईल, फार फार तर शिव्या देतील. पण मग या पॉडकास्टला व्ह्यूज येतात सगळ्यात जास्त खूप येतात. कारण मी सांगते, मी असं कुठेतरी वाचलं होतं की लोक काय शेअर करतात, त्याच्या म्हणजे सायकॉलॉजी ऑफ शेअरिंग, की मी एखादी गोष्ट जर ओंकारला शेअर केली तर ओंकार माझ्याविषयी त्यावरनं एक मत बनवतो. बरोबर आहे. म्हणून मला जर माझी इमेज अशी ठेवायची आहे तर मी त्याच पद्धतीचे शेअर करीन. भले मला हा पॉडकास्ट आवडला असेल आणि मला त्यातनं उत्तर मिळाली आहेत, पण मी हा शेअर करीन का? नाही. तर मला आय वॉन्ट टू बी प्रोजेक्टेड ॲज समबडी, आणि तेच पॉडकास्ट, तेच व्हिडिओज म्हणा किंवा शेअर होतात, असं एक कुठेतरी वाचलं. हा हायपोथेसिस आहे, खरं नाहीये ते. हा हायपोथेसिस खुसफुसनी क्लिअरली डिसमिस करून दाखवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, परत मगाशी म्हणाला तसं, लोकांना काय हवंय माहिती नाही. लोकांचा पेन पॉईंट हा होता की त्यांना मेंटल हेल्थवरती त्रास होतोय. बऱ्याचशा पुरुषांना खरंच जाणून घ्यायचं आहे की आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला काय त्रास होतोय, पण त्यांना नाही बोलता येते. सो ते तो एपिसोड. आणि जरी हे असलं ना तरी ते मराठीत नव्हतं. म्हणजे त्रास काय होता की मला पिरियड्स बद्दल आता गुगल करून माहिती मिळेल का? तर मिळेल. मला काहीतरी वेगळ्या गोष्टी, ओव्हर पेरेंटिंग बद्दलचं काहीतरी ऐकायला मिळेल का? तर मिळेल. मराठीत कुठे होतं हे सगळं? आणि हे मला माझ्या भाषेत ज्यावेळेस मी एखादा कॉन्व्हर्सेशन ऐकतो, एखादा संवाद ऐकतो आणि ते माझ्यासारखी उदाहरणं देतात, त्यांच्या उदाहरणांमध्ये माझ्यासारखा माणूस असतो, त्यावेळेस मला ते रिलेट करता येतं. त्यावेळेस मला ती गोष्ट माझी वाटते, ते अनुभव माझे वाटतात, माझ्या आईचे वाटतात, माझ्या भावाचे वाटतात. त्यावेळेस मग मी ते रिलेट करू शकतो आणि समजून घेऊ शकतो. जोपर्यंत त्या संवादामध्ये मी कुठेतरी दिसत नाही तोपर्यंत मी ते आतच घेऊन जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे हे सगळं मराठीत करण्याची खूप गरज होती. म्हणजे अर्थात खुसफुसमध्ये करत असलेले बरेचसे विषय हिंदी इंग्रजीमध्ये होते ना, खूप लोक बोलत होते त्याविषयी, पण ते एका वेगळ्या सोशल स्ट्रॅटा, एक वेगळ्या सर्कल्समध्ये, वेगळ्या क्लासेसमध्ये बोलत होते. पण हे का नाही ना, जर हे माणूस म्हणून सगळ्यांसाठी जर लागू पडणारी गोष्ट आहे तर सगळ्यांनी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे ना. म्हणजे हा पिरियड्स हा काय फक्त मुलींचा इश्यूच नाही ना, एक तर तो प्रॉब्लेमच नाही आहे. मग का सगळे बोलत नाही त्याच्याबद्दल? मग का माझ्या आईला पिरियड्स येतात, माझ्या बहिणीला येतात, माझ्या गर्लफ्रेंडला येतात, माझ्या मैत्रिणीला येतात, मग का याचा काय बाऊ करायचा आहे की बोलायचं नाही आहे? आणि मुलांनी का नाही समजून घ्यायचं आहे? आणि हे म्हटल्यानंतर मग अशी काहीतरी सिस्टीम तर तयार असली पाहिजे का नाही, जी ही माहिती देईल. तर म्हणून मग हे पॉडकास्ट येतात की मग आम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जर माझ्यासारखे माणूस असाल की त्यांना नाही माहिती आहे, लेट्स अंडरस्टँड, समजून घेऊयात एकत्र मिळून. मला काही माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचदा पॉडकास्टला बसलेले असताना ब्लँक स्लेट घेऊन बसतो की आम्हाला काहीच माहीत नाही आहे, शून्यापासून समजावून सांगा. तर ते याच अप्रोचने ते आय थिंक तयार होत गेलं. आणि हे चालणे मागचं कारण तेच आहे, कारण लोकांना ते स्वतः दिसले ना त्याच्यामध्ये, त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांचा एक तो प्रवास होता की आम्हाला काहीच माहीत नाही आहे पासून आम्हाला एक 4 गोष्टी कळाल्या. तर तो एक क्युरियस एफर्ट होता आणि आय थिंक दॅट हॅज शेप्ड इट. आणि हे सगळे विषय टॅबू का असतात? मुळात विषय कुठलाही टॅबू का असतो? कारण समाजातल्या काही घटकांना त्याच्याबद्दल माहिती सर्वसामान्यांना पोहोचू द्यायची नसते, म्हणून तो टॅबू असतात. जेव्हा तुम्ही त्याचं गेट ओपन करता तेव्हा त्यांचं दुकान बंद होणार आहे. काय होतं? कुठले असे घटक? का लोकांना पिरियड्सबद्दल बोलवून द्यायचं नाही आहे? का लोकांना मेंटल हेल्थबद्दल बोलू द्यायचं नाही? का लोकांना पेरेंटिंगबद्दल बोलू द्यायचं नाही? कारण त्यांचे काहीतरी, आता हे आपण प्रत्येक विषयावरती ते घटक वेगळे वेगळे असू शकतात, पण त्याच्याबद्दल बोलल्यानंतर खूप जो मेजॉरिटी समाज आहे जो त्रस्त आहे त्या गोष्टींमुळं, त्यांना खरं तर त्याची मदत शोधतायत, ते चाचपडतायत, त्यांना कुठेतरी सापडत. आणि आम्ही पण त्या समाजाचा भाग आहोत की आम्ही ती मदत शोधत होतो, आम्ही कुठेतरी चाचपडत होतो आणि त्यातनं त्या गोष्टी सापडत गेल्या. तर ओंकार आणि शार्दूल, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की सगळे ना सोशल मीडियावर एवढंच बघतात, एवढे व्ह्यूज आहेत, एवढे सबस्क्रायबर्स आहेत, वाह त्यांना काय कोलॅब्स मिळतात, पण त्याच्या मागचं जे भयंकर कष्ट आहे, त्याच्या मागे एखादा व्हिडिओ चालेल नाही ह्याचं जे एक कंटिन्युअस एक प्रेशर असतं, म्हणजे
सिनेमा रिलीज होण्याआधी कसं सगळ्यांना असतं की कसा होईल, ब्लॉकबस्टर होईल की नाही. तर हे जे संघर्ष आहे, हे जे हसल आहे, ते कोणालाच दिसत नाही. तर मला त्याविषयी ऐकायचं की तुमच्या दोघांच्या जे काही तुम्ही केलेलं आहे की आज एका उंचीला पोचलं आहे मुक्तमुख, तर त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते मला सांगा. मला वाटतं सुरुवातीपासून एक गोष्ट आम्ही खूप कटाक्षाने पाळली ती म्हणजे शिस्त. म्हणजे दोघांनी पण आधी यूट्यूब सारख्या मीडियममध्ये काम केलं. म्हणजे मी आधी भाडीपासोबत होतो काही वर्ष, शार्दूल काही काळ विषय खोलसोबत होता माझ्यासोबत तिकडे, आणि आम्ही यूट्यूब साईड कॉन्टेंटची खूप जवळनं पाहिलेली आहे. त्याच्यामुळे ते कसं करायचं असतं ना हे व्यवस्थित माहीत होतं. आता काय करायचं होतं हे फक्त ठरवायचं होतं. ज्यावेळेस पॉडकास्ट करायला सुरुवात केली, ज्या दिवशी म्हणजे आम्हाला माहिती होतं की आम्हाला दोघांना नोकरीची त्या स्पेसिफिक कामाची सवय आहे, आम्ही पहिला पॉडकास्ट रिलीज होण्याआधी आमचं एक छोटं ऑफिस होतं. या तर पहिल्यांदा आम्हाला असं माहिती होतं की आपल्याला जर इथे या कामापासून आपल्याला जर हे सिरियसली घ्यायचं आहे, आपल्याला हे 100% पूर्ण वेळ द्यायचा आहे, तर आपल्याला एक जागा पाहिजे जिथून हे काम केलं पाहिजे. कारण घरी बसून आज माझ्या घरी पॉडकास्ट शूट करू, उद्या तुझ्या घरी करू, हे नाही करायचं आहे. कारण आम्हाला ते तिथे थांबवायचं नव्हतं ना, आम्हाला माहिती होतं की आम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यासाठी पहिला पॉडकास्ट, आणि हे आम्ही बोलतो आहे 1.5 वर्षांपूर्वी, ज्यावेळेस मराठीमध्ये पॉडकास्ट सीन काहीतरी नव्हता बरं का, तर त्यावेळेस आम्ही ऑफिस घेतलं. म्हणजे अर्थात छोटं ऑफिस होतं, जे घराचंच आम्ही ऑफिसमध्ये कन्वर्ट केलं होतं, वगैरे वगैरे गोष्ट असतील, पण आम्ही आधी ऑफिस घेतलं. मग आमचं कॅलेंडर ठरलं होतं की हे विषय आहेत, हे फ्रिक्वेन्सी असणार आहेत, ही लोकं असू शकतील, आणि आम्ही त्याला एक रेग्युलराईज करायचा प्रयत्न केला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.